सोनाली एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सुरक्षित पण साधी मुलगी. तिचे लग्न एका श्रीमंत घरात ठरतं, राजेशसोबत. घर मोठं, पैसा भरपूर, पण मन मात्र तितकंच अरुंद. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले, पण हळूहळू सासूचा खरा स्वभाव समोर येऊ लागला. तुझी लायकी फक्त आमच्या घरची भांडी घासायची आहे. सासू रोज टोमणे मारायची. सोनाली शांत राहायची. ती विचार करायची, मी शिकली आहे, काहीतरी करू शकते, पण घर टिकवणं महत्त्वाचं आहे. एक दिवस सोनाली म्हणाली, आई मला नोकरी करायची आहे. मी हॉटेल मॅनेजमेंट शिकले आहे. सासू लगेच ओरडली, तुझी लायकी नाही त्या मोठ्या गोष्टींची. घर सांभाळ. राजेशसुद्धा आईच्या बाजूने होता. सोनालीचं मन तुटलं, पण स्वप्न मात्र अजून जिवंत होतं. एक दिवस ती बाजारात गेली. एका मोठ्या हॉटेलचा बोर्ड पाहते. ती थोडी घाबरली, पण आत गेली. इंटरव्ह्यू घेतला गेला. तिचं ज्ञान आत्मविश्वास पाहून हॉटेल मालक प्रभावित झाला. तुला नोकरी मिळेल, तो म्हणाला. सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. ती घरच्यांना न सांगता काम करू लागली. सुरुवातीला खूप अडचण आल्या, पण तिचं काम प्रामाणिक होतं. हळूहळू ती हॉटेलमध्ये सर्वांची आवडती बनली. एका वर्षात ती असिस्टंट मॅनेजमेंट झाली. एक दिवस तिच्या सासऱ्याच्या लोकांनी त्याच हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती. सोनालीला माहीत नव्हतं की ते येणार आहेत. सासूने तिला पाहताच ओळखलं आणि सासऱ्यासमोर ओरडली, तुझी हिंमत कशी झाली येथे काम करायची? तुझी लायकी आहे का? सोनाली शांत उभी राहिली. तेवढ्यात हॉटेलचा मालक आला. तो म्हणाला, मॅडम जरा सांभाळून बोला. ही आमची सर्वात कष्टाळू आणि हुशार मॅनेजर आहे. सासू चकित झाली. काय? हे मालक पुढे म्हणाला, आज या हॉटेलचं नाव जिथं पोहोचलंय त्यात हिचा मोठा वाटा आहे. सगळे पाहुणे सोनालीकडे आदराने पाहू लागले. सासू आणि राजेश दोघेही लाजले. सासू हळू आवाजात म्हणाली, मला माफ कर. सोनालीने शांतपणे उत्तर दिलं, माफी मला नको. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाची लायकी त्याच्या कपड्यांनी किंवा घराने ठरत नाही. सोनालीने स्वतःचा मार्ग निवडला. ती स्वतंत्र राहू लागली. स्वतःचं नाव कमवलं. राजेशने परत येण्याच्या विनंती केली, पण सोनालीने निर्णय घेतला होता, आता मी माझ्यासाठी जगणार. या कथेतून आपल्याला असं शिकायला मिळतं की कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येकामध्ये काहीतरी खास असतं. आत्मविश्वास आणि मेहनत असेल तर यश नक्की मिळतं. ही कथा कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.